नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, मग हे पारायण त्यांनी कधी करायचं याविषयीची माहिती बघणार आहोत. 2026मध्ये बघा, आपल्या स्वामी भक्तांचा, दत्तभक्तांचा सर्वात आवडता दिवस तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिलेला दिवस आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमा यंदा 29 जुलै बुधवार या दिवशी आलेली आहे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांना, दत्तभक्तांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. मग ते कधी करावं, कसं करावं, त्याचप्रमाणे 21 दिवसांच्या अत्यंत प्रभावी सेवा कशा करायच्या, कोणत्या करायच्या याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे. ज्यांना 21 दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी 9 जुलैला ही सेवा सुरू करायची आहे आणि 29 जुलैपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला जर का एक पारायण करायचं असेल तर ते कधी करायचं, 3 पारायण करायचे असतील तर ते पारायण कधी करायचे. आता ज्यांना एक पारायण करायचं असेल तर हे पारायण तुम्ही 23 जुलैला चालू करायचं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची तुम्हाला सांगता करायची आहे. ज्यांना ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस अगोदर हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. बघा, आता बऱ्याच महिला असतात, अडचणी असतात, मासिक धर्म असतात. मग अशा वेळेस त्यांना 7 दिवसाचं पारायण किंवा त्याचं उद्यापन किंवा त्याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी करता येत नाही. मग अशा महिलांनी, अशा ताईंनी किंवा अशा दादांनी हे पारायण कधी चालू करायचं. बघा, मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकतात. मग आता गुरुपौर्णिमेला सांगता नाही आली, त्याच्या अगोदर तुमची सांगता आली तरी चालणार आहे किंवा नंतर सांगता आली तरी चालणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या सोयीनुसार, तुमच्या घरातल्या अडचणी बघून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकता. ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची आहे त्यांनी 23 जुलैला हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता पारायण चालू करताना चालू करण्याच्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी नसावी. त्याचप्रमाणे उद्यापन अमावस्या किंवा एकादशीला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये नीट बघा, पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी अमावस्या नसावी. मधी अमावस्या आली तरी चालेल, परंतु उद्यापनाच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी अमावस्या आणि एकादशी नसावी. हे दिवस बघून तुम्ही हे पारायण कधीही चालू करू शकतात. आता ज्यांना 3 पारायण करायचे असेल त्यांनी कसे करावे. बघा, 9 जुलैला तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. 7व्या दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने घरातल्या घरात तुम्ही स्वयंपाक बनवून याचं उद्यापन करू शकतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या पारायण करायला सुरुवात करायची आहे. पुन्हा 7 दिवसांनी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. पुन्हा तिसऱ्यांदा तुम्ही दुसऱ्या दिवशी पारायण करायला चालू करा आणि याचं उद्यापन तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. आता छोटे छोटे नियम आहेत ते पाहूया. आपल्या चॅनेलवर पूजा मांडणी किंवा नियम, गुरुचरित्र पारायण कसं करावं, संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे बघा, हे पारायण करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत करायचं आहे. मांसाहार अजिबात घरात करायचा नाही. गादीवर झोपायचं नाही. परांना अजिबात घ्यायचं नाही. खाण्याचे काही नियम आहेत, त्यात कांदा, लसूण, तिखट मसाल्याचे पदार्थ, हे तळलेले पदार्थ अजिबात घ्यायचे नाही. त्याचप्रमाणे आपल्याला एक धान्य खायचं आहे. म्हणजे 7 दिवस तुम्हाला चपाती खाणार असाल तर तुम्ही चपातीच खा, ज्वारीची भाकरी खाणार असाल तर ज्वारीची भाकरीच खा. भात खायचा नाही, कारण भात खाल्ल्याने सुस्ती, आळस येते. त्याचप्रमाणे द्विदल धान्य खायचं नाही. जे शेंगदाणा आहे, डाळी साळी आहेत, हे द्विदल धान्य आपल्याला अजिबात खायचं नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकतात. यामध्ये फक्त शेपूची भाजी खाऊ नये, कारण शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकूर येते. आपण वाचन करताना आपल्याला ढेकूर येतो, आळस येते, यासाठी शेपूची भाजी खायची नाही. बाकी तुम्ही सर्व पालेभाज्या खाऊ शकतात. फक्त तुम्हाला तेलामध्ये कढीपत्ता फोडणीसाठी जिरं मोहरी टाकायची आहे. लसूण घालायचा नाही. तिखट मसाल्याचे पदार्थ घालायचे नाही. लाल चटणी, हळद टाकून तुम्ही साधी मीठ मिरचीची भाजी करून तुम्ही खाऊ शकता.
त्याचप्रमाणे फक्त भात का खायचा नाही की त्याच्याने आळस येतो आपल्याला, म्हणून भात खायचा नाही. द्विदल धान्य खाल्ल्याने ॲसिडिटी होते. आपल्याला 7 दिवस पारायण करायचं आहे, जागरण करायचं असतं, झोप होत नाही, यासाठी आपल्याला ॲसिडिटी होणारे पदार्थ खायचे नाही. आता हे 7 दिवसात जर का तुमचा उपवास आला तर मग खिचडी खायची नाही का? तुम्ही साबुदाण्याची खिचडी नक्कीच खाऊ शकतात. त्या दिवशी तुम्ही खिचडीमध्ये शेंगदाणे नक्कीच टाकू शकतात. सर्व प्रकारची फळं तुम्ही आणून खाऊ शकतात. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आम्ही चहा घेऊ का, कॉफी घेऊ का, बेकरीची बिस्किटं, खारी, टोस्ट खाऊ का? बघा, शक्य झाल्यास शक्यतो तुम्ही या 7 दिवसात बाहेरचे पदार्थ कुठलेच खाऊ नका. कारण बाहेरचे पदार्थ असतात ते सात्विक असतात का, शुद्ध मनाने केलेले आहेत का, विचार चांगले आहेत का, अडचणी किंवा मासिक धर्म पाळून ह्या गोष्टी केलेल्या आहेत का? कारण आपण एवढी सेवा करत असतो, आपण एवढे नियम पाळत असतो, आणि जर काही छोटे छोटे नियम आपण पाळले नाही तर बघा, आपण जी सेवा करणार आहोत याचं फळ आपल्याला भेटणार आहे का? 7च दिवसांचा प्रश्न असतो, 7 दिवस असे निघून जातात. त्यामुळे आपण आपल्या घरात होईल तेवढं घरातलंच अन्न खायचं आहे, परांना कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ज्या ठिकाणी मासिक धर्म किंवा इतर गोष्टी असतील त्या ठिकाणी जायचं नाही. घरात तुम्हाला दोन्ही वेळेला गोमतीर पाणी शिंपडायचं आहे, सकाळ संध्याकाळ गोमतीर पाणी शिंपडा. सेवेला सुरुवात करण्या अगोदर घर स्वच्छ करून घ्या. तुमच्या घरात मासिक धर्म, मासिक अडचणी जास्त महिला असतील तर अगोदर बघून घ्या, त्यानंतरच सेवेला सुरुवात करा. चुकून जर का सुतक आलं तर सेवा तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून तुम्ही सेवा कशी करायची, काय करायची ती तुम्ही पाहून घ्या, किंवा तुम्ही तुमच्या गुरुजींकडनं ते पारायण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, खाली झोपायचं आहे. ज्यांना खाली झोपणं शक्य नाही त्यांनी, ज्यांचं अंग दुखतं किंवा ज्यांना बेडरेस आहे किंवा ज्यांना काही म्हणजे शरीराच्या काही त्रास असतील त्यांनी गादी काढून घ्या. फक्त प्लाऊडवर तुम्ही चटई टाकून किंवा सतरंजी टाकून त्यावर तुम्ही झोपू शकतात. आता हे छोटे छोटे नियम झालेत. वाचन करताना आपल्याला एका बैठकीतच वाचन करायचं आहे. वाचन करताना कोणाशी बोलायचं नाही, कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण गुरुचरित्राचं वाचन सकाळी 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत करू शकतो. 4 नंतर आपल्याला वाचन करायचं नसतं. त्याच नंतर दुपारी 12 ते 12:30 या वेळेत चुकूनही वाचन करू नये. 12च्या आत तुमचं वाचन पूर्ण होईल या हिशोबाने तुम्ही वाचनाला बसू शकतात, किंवा तुम्ही 12:30 नंतर वाचन करायला बसू शकतात. कारण 12 ते 12:30 हा दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग असतो. यात कुठलीही स्वामी सेवा किंवा दत्तसेवा आपल्याला करायची नाही. त्याचप्रमाणे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर तुम्हाला वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण या काळात संपूर्ण शांतता असते, वातावरण शुद्ध असतं, सात्विक असतं, पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर शक्य झाल्यास तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे, आणि ही पूजेची मांडणी 7 दिवस तशीच ठेवायची असते. तुम्हाला उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी उचलायची आहे. त्याचप्रमाणे पूजेची मांडणी करताना ती अशा पद्धतीने करा की ती पूजा कोणी हलवणार नाही, की धक्का लागणार नाही, की लहान मुलं जाऊन तिथं हलवाहलवी करणार नाही, किंवा देवपूजा करताना आपल्याला अडचण होणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. जिथे तुमचं देवघर असेल त्याच्या बाजूला तुम्ही पूजेची मांडणी केली तरी चालणार आहे. कारण पूजेची मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर ती 7 दिवस हलवायची नसते. त्याचप्रमाणे आपण जो ग्रंथ पूजेच्या मांडणीच्या समोर पाटावर ठेवणार आहोत तो ग्रंथ देखील आपल्याला 7 दिवस हलवायचा नसतो, उचलायचा नसतो. वाचन झाल्यावर ग्रंथ रोज आपल्याला झाकून ठेवायचा आहे. ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे रोज आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे. तुम्ही वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर ग्रंथाला अष्टगंध, अक्षदा फूल अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे, आणि मग तुम्ही वाचनाला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे वाचन झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. त्याचप्रमाणे ग्रंथाला नमस्कार करून तुमची जी काही इच्छा असेल, ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण करत असेल ती इच्छा सांगून तुम्हाला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. वाचन करताना मोठ्याने वाचायचं नाही, शांततेत वाचायचं आहे. आपल्याला आपण जे काही वाचतो आहे, जे शब्द बोलतो आहे हे आपल्याला स्वतःला समजेल या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. उगीच उरकायचं म्हणून उरकायचं, पटापटा संपवायचं म्हणून वाचायचं असं करू नका. जर का तुम्ही अशी सेवा करत असाल तर अशा सेवेचं तुम्हाला काहीच उपयोग नाही, याचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही. त्यामुळे वाचन करताना एका लयीत करा, तुम्हाला समजेल, तुम्हाला ऐकायला येईल इतपत आवाजात तुम्हाला करायचं आहे वाचन. चिडचिड करून वाचन करू नका, उरकायचं म्हणून वाचन करू नका. कारण या ग्रंथात एक एक शब्द हा अगदी अनमोलाचा आहे, अगदी सोन्यासारखा आहे.
काहीतरी शिकवून जाणारा आहे. त्यामुळे आपण जे वाचतो आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आपण काय वाचतो आहे, यातून आपल्याला काय बोध मिळतो आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. याच हिशोबाने तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता ज्यांच्या मनात खूप भीती आहे, आम्ही हे पारायण करू शकतो का? हो, तुम्ही हे 100% पारायण करू शकतात. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. शक्य झाल्यास स्वामींच्या केंद्रात जा, दत्तगुरूंच्या मंदिरात जा, एक नारळ खडीसाखर ठेवा आणि त्यांना प्रार्थना करा की माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या. मी ही सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करत आहे. स्वामी समर्थ महाराज, मी ही सेवा करत आहे. मी पहिल्यांदा सेवा करत आहे. मी अज्ञान आहे, मी बालक आहे, मला काहीच कळत नाही. मी सेवेला सुरुवात करणार आहे, ती तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या. तुम्हाला फक्त असं म्हणायचं आहे, सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुम्हाला जरी काही येत नसेल, काहीही माहिती नसेल, तरी 7 दिवसात तुमची ही सेवा कशी पूर्ण करून घ्यायची हे आपले महाराज बघणार आहेत. करता करविता स्वामी समर्थ महाराज आहेत. आपण फक्त करणारे आहोत. आपण फक्त करायचं आहे, करून घेणारे ते स्वतः आहेत. बघा, ज्यांच्याकडनं सेवा करून घ्यायची आहे त्यांच्याकडनं ते 100 नाही तर 101% ही सेवा करून घेतात. आणि ह्या सेवेचं फळ अतिशय प्रभावी आहे. भरपूर जणांना ह्या सेवेने अनुभव आलेले आहेत. भरपूर जणांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना मूलबाळ झालेले आहेत. ज्यांना नोकरीच्या समस्या असतील त्यांना नोकरी देखील लागलेली आहेत. फक्त सेवा करताना तुम्ही ती अतिशय मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. चुका प्रत्येकाकडनं होत असतात, काही ना काही चुका होत असतात. चूक जर का झाली तर आपण क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपली सेवा ही कंटिन्यू करायची आहे. आता पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला जर का दिवा तुम्हाला अखंड प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अखंड प्रज्वलित करू शकतात किंवा सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा. ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकतात. आता रोज तुम्हाला आधीचं निर्मल्य काढून टाकायचं आहे. रोज तुम्हाला पूजेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर रोज पाण्याने अभिषेक देखील करू शकतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करावा. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी आपली जी सुकलेली पानं असतात ती पानं तुम्ही काढून टाका. नवीन विड्याची पानं ठेवा. दत्तांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्ही त्यांना अभिषेक घालायचा आहे. जुनं निर्माल्य सर्व साफ करायचं आहे. फडक्यावर जी धूळ असेल, कचरा असेल तर तुम्ही एका कपड्याने तो साफ करून घ्या. रोज रांगोळी काढून घ्या. नव्याने रांगोळी तुम्ही काढू शकतात. ह्या सेवा तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. रोज तुम्हाला आरती करायची आहे. शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करा. रोज तुम्ही घरात तुमच्यासाठी जो स्वयंपाक करणार आहात त्याचाच नैवेद्य तुम्ही दाखविला तरी चालेल. ज्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी काही नसेल त्या दिवशी दूध साखर दाखवा, फळांचा नैवेद्य दाखवा. बघा, नैवेद्य दाखवताना आपण जो स्वयंपाक आपल्याला खाण्यासाठी करतो त्यातील नैवेद्य तुम्ही अगोदर देवाला दाखवा आणि तोच तुम्ही नैवेद्य नंतर तुमच्या जेवणासाठी तुम्ही घेऊ शकतात. रोज पूजा करताना तुम्हाला एका वाटीत खडीसाखर, ड्रायफ्रूट, एखादं फळ, दूध साखर काही का असणार एका वाटीत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्हाला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये एक तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. जेवढे पदार्थ असतील त्यावर तुळशीचं पान तुम्हाला अवश्य ठेवायचं आहे. आता हे पारायण करताना बघा, हे पारायण करताना आषाढी एकादशी सुद्धा येणार आहे. मग त्या दिवशी तुम्ही तुमच्या उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालणार आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खाल्ला तरी चालणार आहे. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचे उत्तरं मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. काही शंका असतील, काही व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्या टॉपिकवर व्हिडिओ नक्कीच आपण बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.